पुढच्या बातमीकडे वळूयात। केंद्राची यूपीएस पेन्शन स्कीम आता राज्य सरकारही लागू करणार आहे। राज्यामधल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही यूपीएस पेन्शन स्कीम लागू करणार आहे। पुढील वर्षापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्कीम लागू केली जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठीही आता नवीन पेन्शन योजना लागू होणार आहे। मोदी सरकारची युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे यूपीएस योजना ही नेमकी काय आहे? तर नवीन पेन्शन योजना अर्थात एनपीएसच्या ऐवजी युनिफाईड पेन्शन योजना ही आता लागू होईल। केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजनेचा फायदा होणार आहे। कर्मचाऱ्यांना एनपीएस किंवा यूपीएस यापैकी एक योजना निवडण्याचा अधिकार असेल। कर्मचाऱ्याने किमान 25 वर्ष काम केलं असेल तर निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या मूळ वेतनाची 50% रक्कम पेन्शन म्हणून देणार। 10 ते 25 वर्ष नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला तेवढ्या कालावधीप्रमाणे पेन्शन मिळेल। जर एखाद्या निवृत्ती वेतनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला कर्मचाऱ्याच्या मृत्यूपर्यंत मिळालेल्या पेन्शनपैकी 60% रक्कम मिळेल। 10 वर्षानंतर कोणी नोकरी सोडल्यास 10,000 रुपये पेन्शन मिळेल। ग्रॅच्युइटी व्यतिरिक्त 30 वर्षाच्या सेवा काळातील 6 महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई दिलासा एक रकमी स्वरूपामध्ये देण्यात येईल। पेन्शनमध्ये सध्या कर्मचाऱ्यांचा 10% वाटा तर केंद्राचा 14% हिस्सा आहे। यापुढे केंद्राचा 18% हिस्सा असेल। नवीन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल। एनपीएस अंतर्गत निवृत्त झालेल्या आणि 31 मार्च 2025 पर्यंत निवृत्त होऊ घातलेल्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना नव्या योजनेचा लाभ मिळेल। राज्य सरकारनेही पेन्शन धोरण लागू केल्यास केंद्र आणि राज्य सरकारच्या एकूण 90 लाख कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल।